तर अर्थातच अपूर्वा नेमळेकर मराठमोळा साज करत गिरगावच्या शोभायात्रेत सहभागी झाली आहे. संवाद साधलाय आपल्या प्रतिनिधी तेजल यांनी. सोबत आहे आपल्या सगळ्यांची महाराष्ट्राची लाडकी अपूर्वा नेमळेकर. अपूर्वा, सगळ्यात आधी खूप सुंदर दिसते. चंद्रकोर म्हणू नकोस, नथ म्हणू नकोस आणि संपूर्ण अटायर बद्दल काय सांगशील? पैंजण हा अपूर्वाचा मेन फॅक्टर असं म्हणाला हरकत नाही. खरंय खरंय. हो, पैंजण हा माझा आवडीचा अलंकार आहे आणि मला छान पारंपरिक दागदागिने घातल्यावर पैंजण नाही असं होऊ शकत नाही. कमरपट्टा सुद्धा मला फार आवडतो. मी खूप जास्त एन्जॉय करते कारण आता जेव्हापासून मी सावनी करते आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेत, आता 1.5 वर्ष झाले, पण ती कायम अशी डिझायनर साड्यांमध्ये असते आणि तिचा लुक खूप वेगळा आहे. खूपसा असा सिटीवाला लुक आहे आणि मॉडर्नाइज असल्यामुळे मला पारंपरिक दागिने किंवा पेहराव करता येत नाही. पण आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा नऊवारी आणि ती सुद्धा लाल ही नेसता आली. हे एक जुनं कॉम्बिनेशन आहे आणि हे मला फार फार जवळचं कॉम्बिनेशन आहे. खूप अभिमानाची गोष्ट आहे की आज आपली भाषा ही सगळेजण असेच बोलत राहिले पाहिजे. ही भाषा आपण जपली पाहिजे आणि त्याला एवढा छान दर्जा मिळालेला आहे याचाही अभिमान आहे मला. आणि आज या गुढीपाडव्याच्या निमित्ताने का असे ना, इतकी मराठी बंधू भगिनींना भेटायची संधी मिळाली आहे मला आणि आज त्यांच्याशी बऱ्याच गप्पा पण मारता येणार आहे. कसं वाटतंय, काय वाटतंय, सिरियलमध्ये काय त्यांना आवडतंय नाही आवडतंय असं प्रत्यक्षात बोलता येणार. धन्यवाद अपूर्वा आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन आदित्य सोबत मी तेजल चौकेकर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.